शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आज आहे 20 एप्रिल आणि आमचं चाललंय मॉर्निंग रुटीन. पूर्ण घरभर पडलाय पसारा. आता चाललंय स्वयंपाक. तर मी मस्त रात्री हलका फुलका पाऊस झालाय. खूप छान असं वातावरण झालंय, गारगार मस्त. तर त्याला आवडतं तसं फटफटीत बटाटा आणि मस्त अशा इथे चपात्या चालू. आज त्याचं स्कूल आहे 20 एप्रिल. माझ्या चिमणीचा नाश्ता चालू आहे. काय मग चिडवायला लागलंय? बरं खावा, खाऊ खावा पोट भरून. फ्रेंडच्या मम्मी आपले ब्लॉग बघतात. त्यांनाही खोबरी आंबा खायचा असते फ्रेंडला त्याच्या. तर मागे एके दिवशी मी दिला होता, मुलांना खूप आवडला होता. त्यामुळं आज सुद्धा समर्थ म्हणतो की दे माझ्या फ्रेंडला. तर त्याच्यासाठी हा हो देते, थांब. स्पेशल असा डब्बा भरून देते. डब्बा आणि खाऊचा डब्बा. बाय. 4 दिवसानंतर स्कूलला. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार डुम्मा मारला. याच काहीतरी येताना शेवाना. काय काढलं टाकलंय त्यात? कसं काढणार? पाणी वतल्यावर येते का बाहेर? पप्पा रागवल की आता. पप्पाच्या कामाचं आहे ते. बागेत लागते आपल्या. असा आगाऊपणा नाही करायचं बाळा. पाणी पण चांगलं होतं. एकतर उठल्यापासून खोड्या करतो आणि वरून म्हणतो मम्मी राग काढू नको. तुला बरं कळतं रे मम्मी राग काढायला लागले. मी तुला रागवलं का? फक्त त्याच्यामध्ये कशाला टाकलंस असं म्हणलं. रागवलं नाही, मारलं नाही, म्हणून तर तो खोड्या करतोय. परत करणार का असं? पप्पाला सांगू का? पप्पा व्हिडिओ बघतात की. लाडूबाई काय करते ग? पाण्यावर झाकते का काढते? झाकून ठेव तुझा. आतून ताट आणलंय, झाकलंय. काय पडलंय का पाण्यात? झाकून ठेव. लाडूबाई काय करते माझी लाडूबाई? जय बाप्पा. जय बाप्पाचं नाव सांग बर. काय आहे जय बाप्पा? स्वामी समर्थ. अजून कृष्णा. अजून महालक्ष्मी. फुल आहे. अजून सगळं फुल आहे. बर जय करा. खूप खूप बुद्धी द्या. सुखी ठेवा. अगं सोने मी कलर भरते ना. ग्रीन कलर, येलो कलर. माझ्या मागच लागले तू. आजची आपली सुंदर अशी देवपूजा कोणी केली बाळा? शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आज आहे 20 एप्रिल आणि आमचं चाललंय मॉर्निंग रुटीन. पूर्ण घरभर पडलाय पसारा. आता चाललंय स्वयंपाक. तर मी मस्त अशी कच्ची भाजी बनवली आहे शेवग्याची. कशी बनवली सांगते. आहे शेवग्याची कच्ची भाजी, त्यामुळे तुम्हाला इथं जिरे मोहरी दिसत नाहीत. तर शेवग्या शेंगा चिरून शिजायला घातल्या आणि वरून तिखट, मीठ, हळद, मसुरीची डाळ, शेंगदाण्याचं कूट, लसूण, खोबरं सगळं मीठ सगळं टाकलं आणि मस्त असं एक उकळी मारून घेतली. वाटते का सांगा? कच्ची भाजी आहे म्हणून. आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. त्याच्या डब्याला हे छान असं फटफडीत बटाटा बनवला होता सुक्का. जसं डीपी जळला तसं आपली शिगडीत बंद आहे. आणि आता गॅसवर बनवते मी भाकरी. सकाळी चपाती बटाट्याची भाजी बनवलेली. शेवग्या शेंगा आणि भाकरी. आता कपडे, साफसफाई, भांडी सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी. तर चल भाकरी बनवून घेऊया. मस्त अशी आपली पहिली भाकर. स्वयंपाक माझा सगळा झाला. किचन ओटा एकदम स्वच्छ पण केला सगळा. बाहेर जाण्या अगोदर एकदा दूध गरम करून जाऊया. 10:30 वाजलेत. गरमी तर भरपूर आहे.
बाई लाडूचा मेकअप आत्याने केलाय आज. कोण केलं तुझा मेकअप? आत्याने केला. थँक्यू म्हणला का आत्याला? क्यूट दिसतंय ग पिल्लू माझं. दादाचे जुने कपडे घालून कसलं क्यूट क्यूट हिरो सुपर हिरो दिसतोय माझा. 10 वाजलेत. सगळं काम हे झालं. कपडे नणबाईने धुतलेत. पाणी नको सांडू. आंबे थोडस पाणी कमी पडले आमच्या केशर आंब्याला. खाऊ खाल्ला? खाल्ला. काय काय खाल्ला? आता नाही खाल्ला. आता नाही खाल्ला. मग काय खाल्लं तू आता? चपाती, अजून? भाकरी, अजून? बोली. भाजी खाल्ला? खाल्लं. कशाची? नाही खाल्लं. नाही खाल्लं. नाही खोत इथं लागले की भाजी. इथं लागली आहे. इथं लागली आहे. नाही भेटते लागली इथे. खाल्लंय का? खाल्लंय का? तिकडे लागलंय भाजी. तिखट लागलंय. मग आता काय खायचं असतंय? बोली. पोळी खायची असते. बनवूया. आत्ताच्या तातात खाऊ खाऊन आला. आता तू खाऊ खाते. आज मेकअप कोण केलंय तुझा? आता आणि उद्या. थँक्यू म्हणला का त्याला? नाही. जा म्हणून ये जा. आत्या माझा मेकअप छान केली थँक्यू म्हणा. नाही. नाही म्हणणार. उद्या थँक्यू. उद्या म्हणतो. बर. पहाटे 5ला उठून घरातली सगळी साफसफाई केली. अंथरुणाच्या घड्या करणं, जसं की सगळ्या 4 रूम आणि ओटा झाडू मारणं, त्यानंतर समर्थाचा डबा बनवायचं, त्याचं आवरायचं, त्याला शाळेला पाठवायचं. आणि अशा कामामध्ये ना बाहेर अंगण झाडायचं माझं राहिलं. आणि मला वाटलं आता नणंदबाई झाडू मारतील, तर आता 10-11 वाजले तरी नणंदबाईनं झाडू मारला नाही. काय बोलायचं आता सांगा. अंगण पारसं ठेवलं. मग मी माझे सगळे कामं झाले. त्यांनी कपडे धुतले, वाळू घातला आणि लाडूला आंघोळ घालून त्याचा सगळा मेकअप केला. मग जाऊ द्या म्हणलं, काय बोलण्यात अर्थ नाही. आपणच झाडू आणला. एवढं ऊन झाले कधी नाही ते आमचं अंगण उशीरपर्यंत पारसं राहिलं. आणि रात्री थोडाफार पाऊस पडला होता, त्यामुळे छान अशी माती बुडाला चिटकून बसली होती. तर पटापटा मी सगळं झाडू मारून घेतले. लाडूच्या मध्ये लुडबुड चालू आहे. आणि नणंदबाई मस्त वट्ट्यावर बसून जेवण करतात. मला आणखीन वेळ आहे जेवण करायला. सगळे कामं ठेवून मला तसं जेवावं नाही वाटत. त्यांना काही फरक पडत नाही. आधी पोटोबा नंतर इटोबा. नंतर सुद्धा इटोबा नसतो, फक्त पोटोबाच असतो. असं ते आता जस्त्यांचं हे आपण काय बोलायचं सांगा. तर मग पूर्ण असं सगळं झाडून मी पूर्ण झाडू मारून घेतलं. दुसरं काही घाण नसतं, फक्त लिंबाचा पाला पडलेला असतो तोच काढायचा असतो मला. लाडूची लुडबुड चालू होती आणि मस्त मी झाडू मारत होते. नणंदबाई वट्ट्यावर बसून बघत होत्या. वरून मलाच म्हणतात रोज काय झाडू मारायचंय, कुठं घाण आहे, लिंबाचा पालाच तर हा, याच्यात कुठलं घाण आहे, राहू द्या 1-2 दिवसाला झाडू मारत जावा. आणि मी तर नसते तेव्हा त्या तशाच करतात. पण मला नाही आवडत. मला दररोजच झाडू मारायला आवडतं, कारण पोरं खेळतात, घर प्रसन्न वाटतं. वट्ट्याला तर मी 3 वेळा दिवसात 3 आणि 4 वेळा पण माझा झाडू होतो, कारण इतका लिंबाचा पाला पडतो ना. मोठं लिंबाचं झाड अगदी वट्ट्याच्या कोपऱ्याला आहे. पूर्ण अंगणभर सावली, तुळशीवर सावली, फुलाच्या झाडावर सावली आणि अर्धा ओटासुद्धा त्या सावलीमध्ये जातो. मग स्वच्छ ठेवलं तरच छान वाटतं. जरी शेतातलं घर असलं तरी त्याला स्वच्छ ठेवलं, कसं जरी असलं तर स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि स्वच्छतेवरच सगळं आपल्याला घर किती सुंदर दिसतं हे महत्त्वाचं. आणि इथं ब्रह्मकमळ आणि आंब्याला लाडूली पाणी घालत होती, कारण तो असा पाण्यात खेळत होता म्हणून मी त्याला छोटे छोटे असे कामं लावते. तर मस्त असं पाणी घालत होता. एक मग आणून एकदा ह्याला एकदा त्याला. तुळशीला सुद्धा त्याने 2-3 मग पाणी घातलं. हे बघा, त्याला पोचत नाही तर पाय वर करून टाचावर करू तुळशीला पाणी घालते. आणि असं त्याला ना टाईमपास, एक तर पाण्यात खेळणं पण होतंय आणि वरून कामसुद्धा होतं. आणि माझंही त्याच्याकडे बघत बघत पूर्ण झाडू मारून आता पूर्ण झालेलं आहे. झोक्यापर्यंत मी पूर्ण झाडू मारत आणलं. किती सुंदर असं गावाकडलं वातावरण दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये. तरी पण आमच्याकडे बऱ्यापैकी दुष्काळ असतो, डीपी जळालेला आहे, तरीसुद्धा निसर्ग इतकी साथ देतो आपणाला. खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं. म्हणूनच मी नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. जितकं होईल तितकं साफसफाई आणि स्वच्छता मलाही छान वाटतं आणि सगळ्यांनाच. सगळं साफसफाई मी अंगण ते केलं, जे की मी स्वयंपाक करत बसल्यानंतर नणंदबाईने केलं नव्हतं, शेवटी मलाच करावं लागलं. असं असतं सकाळचं मॉर्निंग रुटीन गावाकडलं. आणि मी आमची विलेज लाईफस्टाईल जे काय आहे, रिअल लाईफ जे जगतो तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. गावची यात्रा जवळ यायला लागली, मला घराची पूर्ण साफसफाई करायची आहे. तर आता पुढचे ब्लॉग तुम्हाला येतीलच पूर्ण घराची साफसफाईचे. मस्त अशी शेवग्याची कच्ची बनवलेली भाजी, बटाट्याची सुकी भाजी, खोबरे, आंबा आणि भाकरी आजचं जेवण.
चिमण्या खारुताई इतक्या फिरतात, सारखं कुडबुड कुडबुड चालू असते. आणि तुम्हाला हे बघा जांभळं दाखवते, किती जांभळं खाली पडलेत. तर ही डीपी जळायला ना पाणी कमी असल्यामुळे इतके जांभळं खाली गळलेत. आणि झाडाला जांभळं बघा, हे भरपूर असे जांभळं आहेत. तर हे छोटंवालं झाड आहे, तिकडल्या झाडाला खूप जांभळं आहेत. हे बघा, आणखीन मला तरी वाटतं 1 महिना लागेल जांभळं खायला यायला. मेच्या एंडिंगपर्यंत पिकतील. भरपूर जांभळं आहेत. झोपला ना करमत नाही, मी अशी फिरते झाडात. हात चिक्कू सुद्धा काढायचे आहेत, जे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. खोबरे आंबा जे की मी खाते येते, इतका गोड आहे ना. तुम्हाला वाटतं ही अशी कशी खाते, पण लय भारी आहे. जुना डेरा, याच्यामध्ये मोहवाळ आहे. हे बघा आतमध्ये मोहवाळ. बागेसाठी मोहवाळ लय महत्त्वाचा असतो. मी मोबाईलची बॅटरी लावली खरं दाखवण्यासाठी. उठल लाडू झोपलाय माझा. जाऊ दे, चला परत कधी तर तुम्हाला नक्की दाखवते. तर लोखंडी घागर, परत ह्याच्यात काय म्हणजे लोखंडी घागर कुठे गेली बाई आमची, त्यात पण मोहवाळ आहे तिकडल्या झाडाखाली शिवबाबळीच्या बुडाला. तसं जेवण करून झाडाखालीच इथं थोडा वेळ पडलो. आता मी एडिटिंग करणार आहे, कारण की मी आज संध्याकाळीच ब्लॉग टाकणार आहे हा. आणि सकाळी तुम्ही बघितलं होतं दादाला सोडायला जाताना शेव पप्पा मला शेव आण. तर लाडूला माझे शेव खूप आवडते, तर त्याच्यासाठी पप्पाने शेव आणले. तर 1-2 दिवस किंवा 2-3 दिवसाला संपली की त्याच्यासाठी शेव आणतात. गेलं 1.5 महिना झाला आणि त्याला खूप आवडले. पहिलेही शेव असायची पण एवढं आवडीनं खात नव्हता, आत्ता खूप खाते. आणि मी इथं बसून खोबरे आंबा खाते. रात्रीचा आहे, साईडचं सगळं चिरून पार झाले. पण कोयचं इतकं छान लागतं गोड गोड, सुकल्यानंतर खरंच खूप छान लागतं. लाडूली झोपली आहे माझी आता. नवीन बाई झोपले तिकडल्या जांभळी खाली लांब, कारण मी मोबाईल लावते ना, ते चिडतात लई. त्यांना मोबाईलचा सारखं रात्री पण झोपू देत नाही, दिवसा पण झोपू देत नाही, म्हणून लांब जाऊन झोपले तिकडं. आहो गेलेत छत्तळ्यावर, काहीतरी पाईप निघाल्या वाटतं, स्क्रू हे का बसवायला गेलेत त्याला. तर चला ब्लॉगला इथेच थांबवते, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.